कालचा एक व्हिडिओ टाकलेला मी अपलोड केलेला. मी जे व्यापार वृद्धी यंत्र आणलेलं आहे त्याची स्थापना कशी करायची आहे आणि ते सिद्ध कसं करायचं आहे तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली. त्या व्हिडिओमध्ये थोडा आवाज कमी होता माझा, मी माईकचा वापर केलेला नव्हता त्यामध्ये. परत मी तुम्हाला थोडक्यात सांगते. संपूर्ण व्यापार वृद्धी यंत्र हे मिशो किंवा फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन इथे तुम्हाला मिळतं. मला असं वाटतं की तुम्ही मिशोहून ऑर्डर करा, तिथे प्राईस पण थोडी कमी आहे. मी तिथूनच ऑर्डर केलेलं. तुम्हाला पाहिजे असेल तर तिथूनच तुम्ही ऑर्डर करा. त्यानंतर मग त्याची घरी आल्यानंतर आपल्याला जिथे आपलं शॉप आहे, बिझनेस आहे, तिथे त्याची स्थापना करायची. ते सिद्ध करावं लागतं. आपल्या शॉपच्या जागी त्याला आपला जिथे बिझनेस आहे पूर्वेला किंवा मग पश्चिमेला तुम्ही त्याची स्थापना करू शकता. उत्तर आणि दक्षिण या दिशेला स्थापना करू नका, कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि उत्तर दिशेला आपण देवारा वगैरे ठेवत नाही, कारण की उत्तर दिशेला तुम्ही त्याची स्थापना कराल त्याचं तोंड जे आहे दक्षिण दिशेला जाईल. तिथे नका करू. पूर्व आणि पश्चिम ही दिशा देवाचीच आहे, तिथे करा. त्यानंतर मग ते सिद्ध कसं करायचं, श्रीसूक्त 16 वेळा किंवा तुम्ही 7 वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही 1 वेळासुद्धा म्हणू शकता. त्यानंतर मग लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र एवढाच तिथे आपल्याला म्हणायचं आहे. अर्थात त्याची यंत्राची सिद्धता होईल आणि मग त्यानंतर ते यंत्र सिद्ध होईल आणि मग त्याची स्थापनासुद्धा होईल. रोजची पूजा कशी करायची, 1 वेळा श्रीसूक्त किंवा मग तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा आणि विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही घेऊन त्याची पूजा करू शकता. किंवा मग आपल्याला जर श्रीसूक्ताचं पठण म्हणजे तोंडी पाठ कोणाचं नसतंच, तुम्ही यूट्यूबला सुद्धा लावून देऊ शकता. त्याची पूजा जी आहे ती होऊन जाईल. अशी त्याची पूजा आहे. आणि यंत्र जेव्हा आपण स्थापन करतो 1 ते 1.5 महिना त्याला लागतोच, कारण की आपण पण कुठल्या नवीन जागी जर गेलो आपल्याला तिथे ॲडजस्ट व्हायला, तिथे करमायला आपल्याला थोडा वेळ लागतो. अर्थात कोणत्याही गोष्टीचं तसंच असतं, त्याचा प्रभाव होण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि आपल्याला असं वाटतं की एखादी वस्तू म्हणजे देव किंवा कोणतीही वस्तू आपण घरात आणतो लगेच त्याचा प्रभाव आपल्याला भेटायला पाहिजे, पण असं नाही होत. मी जेव्हा यंत्राची स्थापना केली होती 1 ते 1.5 महिन्यानंतर त्याचा प्रभाव व्हायला लागला होता. थोडासा आपल्याला धीर धरावा लागतो. आणि त्यासोबतच दादांकडून सेवा पण मी घेतली होती. ती सेवा मी कोणती घेतली होती तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे.